सध्या महावितरणाचे अधिकारी जे आहेत ते त्यांचा उपरोधिक सत्कार केला जातोय. ग्राहकांना येणारी वाढीव वीज बिलं आणि जो स्मार्ट करंट दिला जातोय त्याच्यासाठी खरं तर हा सत्कार. तुमची कामगिरी एवढी चांगली ना तर लोकांना विचार तुम्ही मीटर चेंज करता काढून डायरेक्ट मीटर तो जुना मीटर काढताना डायरेक्ट नवीन लावतात. पण तुम्ही कोणाला कल्पना पण देत नाही का हा मीटर काढतोय आम्ही. वरून आदेश तुम्हाला मीटर डायरेक्ट नाही काढायचा पण तुम्ही डायरेक्ट मीटर काढू कशी शकता. द्या एक एक फुल द्या सर्व ज्या ताई आहे साहेबांना एक एक फुल द्या. साहेबांची कामगिरी खूप चांगली आहे. आता बदलापूरचं नाव पुढे द्या साहेब. घ्या फुल घ्या साहेब फुल घ्या. खूप चांगलं काम करता साहेब तुम्ही. नाही वाद नाही साहेब. आज ज्या हो तुम्हाला काकू कुठे येईल का काकू कुठे काकू आज ह्या लोकांना ज्याला बिल 3,000 येतोय त्याला 6,000 बिल यायला लागला. साहेब त्याच्या घरात एसीच नाहीये. ज्यांच्याकडे एसी नाही तुमची मागची बिल दाखवा जरा. सगळ्या कंप्लेंट चेक करून देतो मी. इकडे 40-45 कंप्लेंट साहेबांनी दाखवा. साहेब हा चेक पण करून दिले असं काही नाही. हा बिल त्याचे आमचे बिल पण दाखवा. त्याच्यामध्ये काय बदल आहे साहेब सांगा तुम्ही सांगा. मागच्या वर्षी यांचा वापर 374 होता आता 442. काय फरक पडला अचानक का बड़ा देखो आप ही देखो बहुत जोर पुराना मीटर लास्ट ईयर 374 यूनिट था. नहीं लेटेस्ट है. देखो 1500 से 2100 फिर डायरेक्ट 3 गुना 7,000 5 साल से एसी चल रहा है सब कुछ. 2100 से 2900 बढ़ गया. 2900 से 7,000 आता या मावशी फिर 6,000 से 10,500. लास्ट ईयर में हमारे एसीडी सब कुछ सेम था. और लेटेस्ट बिल 11,000 आया. 11,000 6,000 से 11,000. मीटर चेंज हुआ हमारा कोई परमिशन नहीं था. पुराना इंटिमेशन नहीं मीटर था आपका. मतलब मीटर में किसने अभी साहेब आता हे साईडला ठेवा. आता यांच्या घरात एसी नाहीये काही नाहीये काहीच नाही. यांच्या घरात तुम्ही चेक करा एसी यांचा वापर बघा. मागच्या वर्षी 281 होता आता किती 286. काही फरक आहे वापरामध्ये काहीच नाही. काहीच नाही फरक काहीच नाही. जेवढं आहे. आता तुम्हाला किती बिल आलं 7,000 आहे काय. मागच्या वर्षी पण 38 रुपये 2 बिलांबद्दल 7,000 सांगताय त्या. इकडे अहो हे बघा ना 7,000 सांगतात का तुम्ही. इथं बघा बिल बघा आधी. त्याच्यावर सांगता तुम्ही काय म्हणता बिल बघा. मे महिन्याचं आहे आत्ताचं बिल बघा. रीडिंगचे पैसे वाढले असतील म्हणून या 2 बिलांबद्दल पैसे वाढले का स्लॅब मध्ये चेंज झाल्यानंतर रेट वाढणार तुमची. साहेब पण मग बिल एवढं मीटर रीडिंगचे पैसे वाढले. घरात आम्ही नाही. काही तुमचं मीटर मागच्या वर्षी बघा तुमचं कंझम्पशन किती होतं 281. यावर्षी किती आहे 286. लास्ट इयर पुराणाचा अभिनय आहे. बघा वीज जे महावितरणाच्या माध्यमातून मागील वर्षी मे महिन्यात वापर किती होता ते पण दाखवण्यात आलंय आणि आता मे महिन्यात वापर सुद्धा दाखवण्यात आलाय. तर हा उपरोधिक सत्कार महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा पाहायला मिळतोय. ते राहू दे हे बघा. तुमच्या समोरच आहे. 2 मिनिटं याच्याबद्दल कन्फ्युजन या 2 बिलांबद्दल सांगा. दोघांचे डेट सांगा आणि बिलांबद्दल सांगा. हा यांचं बघा काही काकू थांब साहेब. मागच्या वर्षी 282 होता आता 235 होत आहे. बिलांची डेट आणि 235 म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे कन्झम्पशन. तरी आपण बिल विनाकारण डिवाइड करतो सर काहीच नाही. आपण मागच्या वर्षी किती भरला होता एप्रिलमध्ये भेट होतं तुम्हाला बिल 15 एवढं बिल कसं काय आलं 15 दिवसामध्ये. बिलं दिली आहेत त्यांच्या डेट बघा. इथे याच्यावरती काही नाहीये. इथे दिलेले जे आहे सगळं दिलं. अच्छा सर असं म्हणताय आता मे महिन्यामध्ये तुम्ही 6 तारखेला तुम्ही हे टाकलं बिल टाकलं आणि लगेच आता जून मध्ये 15 तारखेला टाकताय. असं कुठे असतं 15 दिवसात एवढं बिल येतं का. हे मावशी म्हणताय ना यांचं बघा मागच्या वर्षी 200 होता आता 238. अहो, हे बघा ना, काय याच्यात फरक आहे पण काय गेल्या फरक वर्षी आहे काहीच फरक नाही. 3,000 बिल होतं.
रेट मध्ये फरक पडला म्हणून रिडिंग वाढली आहे त्यांचं म्हणणं आहे म्हणून बिल वाढलंय. ऐक, आता मला मे महिन्यात 26 तारखेला बिल आलं, बरोबर. मे महिन्यात 26 तारखेला बिल आलं, आता 15 तारखेला बिल आलं, तर 15 दिवसात तुम्ही एवढं 3000 बिल टाकता. 15 दिवसच झालेत बघ ना, याच्यावर तारीख बघ बिलावर, 15 दिवस झालेत. आम्ही 8 दिवस घरात नसताना आम्हाला हा बिल बघा किती आलेला आहे. 7,900. मला सांगा, 8 दिवस आम्ही घरात नव्हतो. या महिन्यात मागच्या महिन्यात पण 5,500 बिल आला आणि भरला. त्याच्यामध्ये पण महिना भरायला आली इकडे. सर यांचं डबल जवळपास मे आणि 15 जून 15 दिवस झाले. 15 दिवसात 3000 यांची डबल जवळपास तुम्ही दाखवा इकडे या. मला तुम्ही दाखवा. एप्रिल आहे तुमचं, हे तुम्हाला दाखवतो मी. एप्रिलच्या बिलाची तारीख आहे तुमची 12/3 ते 11/4 हा, आणि मेच्या बिलाची तारीख आहे तुमची 11/4. ही 11/4 पासून ते पुन्हा मेचं. 12/5. हा, आणि हे बघा, कोणतं? हे तुम्ही अहो हे ऍडिशनल ही एसडी आहे, सिक्युरिटी डिपॉझिट आहे. हे बिल नाही तुमचं, हे सिक्युरिटी डिपॉझिट हे आहे. सिक्युरिटी डिपॉझिट महावितरणाला भरावी लागते असं आहे त्यांचं म्हणणं. सर प्रत्येकाला वेगळी येते काय? ते बिलाबद्दल नॉलेज नाही ना, आपण कसं म्हणजे विनाकारण डिमेन्स्ट्रेट करतो. नॉलेजचा प्रश्न नाही सर, एवढं बिल आमच्या घरात नाही आलं ना. आमच्या घरात जर नाही, सांगून तुम्हाला माहिती सांगितलं तुम्हाला नॉलेजचं नाही म्हणता तुम्ही ना. बिलाबद्दल नॉलेज मला आहे. तुम्ही ते मागे तुम्ही देता ना रिडिंग, त्याच्यावरून आम्ही काढतो. आता मी काय सांगतो, माझी कंप्लीट कशी केली होती मी सगळी वाचलेली आहे. माझ्या बघा इथल्या मॅडम आहे ना, केनी मॅडम, त्यांना पण मी भेटून गेलेलो आहे. त्यावेळेला त्यांना काय सांगितलं, मला वाढीव बिल आलं, त्यांनी पण बोलले आमची चूक आहे, तुम्हाला सर्व भरावं लागेल. बोल का म्हणून भरू मी? मी तुम्हाला सांगतो, माझं पूर्ण ऐका ना तुम्ही. भरलेलं मी बिल आहे, नंतर तुमचं आम्ही कमी करून देऊ म्हणून. 7,900 बरोबर आहे की नाही? रुपये जे की मागच्या महिन्यात भरलेलं आहे आम्ही. आणि आता बिल किती आलंय? 7,300 इथे 7,330 रुपये. हे या महिन्याचं बिल आहे. माझे सासरे आहेत, सकाळी 8 वाजता जातात, रात्री 9 वाजता घरी येतात. सिक्युरिटी लागते पूर्ण एरियामध्ये. कात्रपच्या एसी आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं, मी पुढचं सांगतो. हा ठीक आहे एसीचं सांगा. एसी असेल तर तुम्हाला 7,000 बिल येणार होतं. येणारच आहे कन्फर्म. तुम्ही मला लेखी द्या. ऐका, एसीचा युनिट किती पडतं? 2 मिनिट पडतात. किती वेळ एसी वापरायला लागतो? म्हणजे 5 तास जरी एसी वापरला तुम्हाला 7,000 बिल येणार आहे. किती युनिट पडेल 5 तास एसी वापरला तर? किती 10 युनिट एसी वापरला तर? या साहेबांचं म्हणणं आहे की 5 तास एसी वापरला तर 10 युनिट पडतं. माझ्या घरी माझे सासरे जे राहतात त्यांच्या इथे एसी वापरला जातो, पण रात्री 10च्या नंतर ते जास्तीत जास्त 12 ते 1 वाजेपर्यंत शक्य होत नाही. तुम्हाला मी ऐका, हा ठीक आहे चला, मला आत्ता काढून दाखवा, मी तुम्हाला सांगतो. काढून द्या तुम्ही अर्धा द्या. जस्ट नाही, मी तुम्हाला पुढचा विचारतो. ऐका ना. 24 तासात डेटा येतो. ओके चला, मान्य आहे. ओके मान्य आहे. मला एक सांगा, एकच मिनिट दादा, एकच मिनिट. तुमच्या जर कर्मचाऱ्याची चूक असेल तर त्याला निलंबित करणार का? तुम्ही निलंबित होणार का? होणार? आहे ना, रेकॉर्ड पण आहे. यांचा भोंगळ कारभार हा पहा तुम्ही. मीटरची जी वायर लावलेली आहे ती कशी लावली आहे? इथल्या वायर पहा आणि ही मेन वायर पहा कशा लावलेल्या आहेत. हे कसं लावलेलं आहे? हे कोण जॉईन करतं? MSEBचा कर्मचारी. एका कर्मचाऱ्याची माझ्याकडे मागच्या वेळची व्हिडिओ आहे. तो कर्मचारी चोरून आला, त्याने वायर लावायचा प्रयत्न केला, त्याला मी पकडलाय. त्याची व्हिडिओ माझ्याकडे अजून पण आहे. अजून पण नाही लागलेला. हे जे स्मार्ट मीटर बद्दल बोलताना स्मार्ट मीटर अजून पण नाही. आमचं स्मार्ट मीटर आहे, मग मला एवढं बिल येते कसं काय साहेब? मग एवढं बिल कसं काय येणार? एसी आहे तुमच्याकडे, वापर आहे फक्त तुमच्याकडे. एसी मुळे तुमचं म्हणणं असं एसी मुळे एवढं बिल येते. मी एसी है तो इतना बिल आना ही दादा, है। एक मिनिट हा. अगर आप हिस्ट्री देख लेते हो, आप इधर हिस्ट्री दिखाना, हे बघा 2950, 7,200 और ये स्मार्ट मीटर का है 1,500 से 2,100, 2,100 से 2,900, फिर 7,000, फिर अब डायरेक्ट 11,000। इंडियन मेंटेलिटी ये होता है कि अगर मेरा 6,000 बिल आता है तो हम कम यूज करेंगे, लेकिन 11,000 कैसे आ गया? ये लोग को क्या, बारिश में लाइट चले जाता है हमेशा, कभी आधे घंटे के लिए, 1 घंटे के लिए, तो ये लोग को ये सब इंस्पेक्शन करना चाहिए ना उन लोग को। नहीं, मेरे को एक चीज कहना है, ये सेम यूटिलाइजेशन हम लास्ट ईयर भी करते थे, उससे स्मार्ट सिटी और बनाने के लिए सब थोड़ी ना एक सेकंड, 2026 में जो करता है 2025 में भी करते हैं, 24 में भी करते हैं, सेम मीटर में। अभी सडनली कैसे आ गए? पहला मीटर में नहीं आ रहा था, अभी ये नया मीटर लगाया,
नया मीटर लगाया। यही चीज सर आपसे मैं बोलना चाहता हूँ, सुनिएगा, मैं ये कह रहा हूँ नाही आम्ही वापरतो एसी सर, आपको पावसाळ्यात पण आम्ही एसी वापरतो आम्ही सर, आपको- पावसाळ्यात एसी वापरतो असं तुम्ही मान्य दोस्त, करता एक मिनिट. का? नाही अंकल तुम्ही पावसाळ्यात एसी वापरता आम्ही मान्य करता का तुम्ही कोणता एसी आम्ही पावसाळ्यात वापरतो हे तुम्ही मान्य करता का? एसी वापरल्यानंतर तुम्हाला 75 मिनिट पडू शकत नाही तुम्हाला सांगतो. नाही पडू शकत राईट आहे उन्हाळ्यात आम्ही एसीच वापरला नाही शक्यच नाही. काय शक्य नाही तुम्ही म्हणता ना हिवाळ्यात आम्ही एसी वापरू शकतो ना शकत नाही मग तुम्ही जसं म्हणताय नाही वाद आम्हाला घालायचंच नाहीये तुमचे जे माणसं येतात विचारतात होते, आणि डायरेक्टली सांगतो मी त्यांना वाद नाही मग मी करायचा. ते जे कनेक्शन त्यांनी फोटो दाखवले नाही सर त्यांनी जे फोटो दाखवले तुम्ही ज्या खुर्चीवर बसता ना, तुम्हाला उत्तर देणंच आहे. ते लोक तुम्हाला प्रेमाने विचारतात, कोणी काय तुम्हाला कोणी शिव्या घातल्या नाही, काय नाही केलं, तुम्हाला सर्व हे लोक बघा, प्रेमाने विचारतात. मी दाखवतो साहेब तुमचा अधिकारी आहे कर्मचारी आहे हे तुमचा कर्मचारी आहे तुम्ही बघून घ्या मी बाकीच्यांना दाखवत नाही हा. तो येऊन डायरेक्ट चोरून डायरेक्ट मीटरचं काम करतोय त्यानंतर पकडल्यानंतर तुम्हाला उत्तर देतोय ही व्हिडिओ मी सगळीकडे व्हायरल करू शकतो जो कर्मचारी त्याला पण निलंबित करावं लागेल तुम्हाला पण करावं लागेल तुम्ही जर मला सांगताय आम्ही हे मला साहेब सांगतायत आम्ही उन्हाळ्यामध्ये एसी वापरतो त्यामुळे बिल येत आहे 5 तास एसी वापरल्यानंतर ते म्हणतात की 10 युनिट पडतात जरी आम्ही एव्हरेज पकडलं 12 तास एसी चालला तर 10 युनिट प्रमाणे माझं बिल किती आलं पाहिजे इथे प्रत्येकाला इथं आता कसं जर 10 युनिट माझ्या बिलाला पडतायत तर समजा 12 तास वापरलं तर 120 युनिट होतील बरोबर आहे 120 युनिट सोडून माझ्या घरात 4 बल्ब आहेत सासरे रात्री 8च्या नंतर घरी येतात 4 बल्ब बंद झालेले असतात किती वाजता 10 वाजता 8 ते 10 मध्ये 4 बल्ब चालतात एक फॅन चालतो ते झोपतात बेडरूम मध्ये अख्ख्या एरियामध्ये पूर्ण कात्रप जुन्या कात्रप मध्ये मी सगळ्यांकडनं सायनिंग लेटर आणू शकतो की माझे सासरे घरी असतात की नाही या काकी स्वतः आमच्या इथे खाली राहतात त्यांना तुम्ही विचारू शकता की ते सासरे किती वाजता घरी येतात आणि किती वाजता बाहेर जातात मी आता तो माणूस वयोवृद्ध आहे सगळ्यांची बिलं तुम्हाला दाखवली मागच्या वर्षी आणि यावर्षी. नाही तुम्ही सगळ्यांचं नका सांगू, माझं बोला माझं बोला माझं अहो, मी किती वेळा बोलला? नाही सर, 47,000 1 month. यांनी सांगितलं की हे 5 तास एसी वापरतात मी नाही तुम्ही सांगितलं तुमचा शब्द तुमचा ऑन रेकॉर्ड तुमचा शब्द माझा पाच तास वापरला तर. वापरतात म्हणजे 5 तास वापरतात कोणी असो 5 तासामध्ये त्यांचे 10 मिनिट जळतात म्हणजे महिन्याची किती झाले तुमचे 300 मिनिट यांना बिल किती आले 486 मग बाकी घरात इक्विपमेंट काहीच नाही का यांच्या फ्रीज नाही का त्यांच्या घरामध्ये टीव्ही नाही का बल्ब नाही का ह्या सगळ्यांचा वापर 186 मिनिट आहे बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे. ऐका ना माझं असं म्हणणं आहे की हे जे साहेब म्हणतात की 5 तास मी एसी वापरला 5 तास मी एसी वापरल्याने माझे युनिट 300 सांगतात हे कशा कोणत्या मुद्द्यावरती कोणत्या हक्कावरती कोणत्या व्हिडिओ रेकॉर्डिंगवर सांगतात की मी एसी वापरतो म्हणून? आमचा एसी येऊन चेक करावा काळा कुठे एसी पडलेला आहे एसी वापर नाहीये माझे सासरे रात्री येतात रात्री झोपतात सकाळी उठून कामाला जातात तुम्ही मला याचं लेखी द्या काय अडचणी जाऊन चेक करू शकता मला डबल त्यांना डबल हे बघा याच्यामध्ये 8-10 दिवस आम्ही घरी पण नव्हतो तरी पण एवढा बिल आलेला आहे मागच्या महिन्यात 5,500 रुपये बिल आम्ही भरला का नवीन मीटर बसवा आणि मीटर कधी बसवलेत हे आम्हाला माहित नाही तुमचा वापर चेक करून घ्या आपण लगेच चेक करून घेऊ तुम्ही कोणत्या दिवशी किती वापरलाय ते सुद्धा आमच्याकडे रेकॉर्ड आहे काही नाही. आमचं जुना मीटर खराब नसताना काही नोटीस नाही देताना आम्ही गावाला असताना ते मीटर चेंज केलेलं आहे मीटरवर सगळं कळते आपल्याला आता काय नाही केलेलं आहे लोकांनी. कुठलीही नोटीस सर दिलेली एक नाही मिनिट सर मेरे को आपण ज्यावेळी लाईट बिल भरलेलं आहे तुमची लोक मीटर काढून चेक आणतात करा बरोबर. त्याच्यामध्ये मी आता बिल भरायला आली मीटर मॅडम चेंज- काय मग बोलतात चेंज करायचे. ऑनलाईन भरा बोलते तुम्ही इकडे customer घेणार सांगत नाही काल मी आली तर मला बोलते इकडे भरा बिल माझ्याकडे पैसे नव्हते मी अकाउंटमध्ये पैसे काढून आणते आता बोलतो ऑनलाईन भरा मी परत अकाउंटमध्ये पैसे हाँ टाकायचे एक सेकंड एक मैं अरे भाई एक इम्पोर्टेंट पॉइंट मैं बोलूँ अकाउंटमध्ये परत पैसे टाकायचे का? मला सांगितलं तुम्ही घराची लाईट चेंज करा लाईट चेंज केली तरी पण बिल येत आहे सांगितलं फ्रीज बदली करा फ्रीज बदली केलं तरी पण बिल येत आहे मग तुमचा हे मीटरवाले करतात काय मग दरवेळेला आम्ही काय पैसे आणायचे कुठून झाडाला लागलेत का पैसे तोडून द्यायला एका महिन्याचं बजेट बिघडून जातं बिल भरायचं आणि खायचं काय सर प्रत्येक महिन्याला जर एवढ्याला एक बिल सेकंड भरणार, एक मैं महिन्याला एक इम्पोर्टेंट चीज सुनिए सर मैं आपको ये बोलना चाहता हूँ सर ये मीटर जब पहले घर था हम लोग 4-5 साल से सेम मेरा भी घर में एक एसी है जैसे चल रहा है सेम थिंग जितने फैमिली मेंबर कोई बड़े नहीं
लास्ट ईयर लास्ट टू लास्ट ईयर इसी टाइम में वो भी गर्मी ही था, चल रहा था। नहीं मेरा बिल तो भी इधर है, मैं अपनी सॉफ्ट फाइल में आपको दिखाता हूँ। नहीं मैं बोलता हूँ लास्ट टू यूनिट नहीं, मैं आपको मैं जो मेरा बात सुनी मैं बिल दिखा रहा हूँ। मैं बोल रहा हूँ लास्ट टू लास्ट ईयर लास्ट 4-5 साल से इसी टाइम में बिल जो आता था उसका डबल अभी कैसे आने चालू हो गया। वो मीटर चेंज करने के बाद आया सर, मीटर इंटिमेशन चेंज हुआ है। आमच्या गीतेनगरमध्ये MK गीतेनगरमध्ये सगळे भाडेकरू आलेले आहेत, ओनर्स चालले गेलेले आहेत। कोण काय कनेक्ट करतं काय माहिती नाही आम्हाला। आमचं 500-600 बिल येतो तर 1200-1500 वर गेलेलं आहे। आपण थोडंसं सगळ्यांनी इकडे या, थोडंसं अधिकाऱ्यांना जागा, हा थोडंसं इकडे या, सगळ्यांनी इकडे या. कोणी एंटरटेन करत नाही। इकडे. ते म्हणतात तुम्हाला जेवढं बिल दिलं तेवढं तुम्ही भरा। आम्ही वापरतच नाही, घरातच नाही दिवसभर। 2 माणसं जर घरात आहे, आम्ही घरातच नाही आहे तर आम्ही 1200-1500 बिल कशाच्या बेसिसवर भरायचं आहे मुळात। आणि कोणीतरी काहीतरी करताय, कोणीतरी मीटरमध्ये काही करत असेल ते स्मार्ट बिल वगैरे। मागच्या वर्षी यांचं हे जे सांगत होते आता, मागच्या वर्षी यांचा जून महिन्यामध्ये वापर होता 311। मागच्या वर्षी जून मध्ये काय होता, पावसाळा होता, आता उन्हाळा आहे। आता यावर्षी किती वापर आला यांचा 442। काय फारसा फरक पडलाय असा यांचा? काहीच फरक पडलेला नाही। हे विनाकारण गैरसमज करतात लोक। फक्त वापर आहे तुमचा तोच आहे, कंजम्पशन होत नाही आपका, कंजम्पशन काय बड़ा है आपका, इतना ज्यादा हो जाएगा उसमें कंजम्पशन बड़ा है आपका। पैसे वाढले त्याचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे बिल सुद्धा वाढले असं। न बट मीटर लगाने से पहले हमारा परमिशन क्यों नहीं दिया? हे मला मागे लीस्ट भरलंय, तुम्ही याच्यामध्ये डबल आले। हे कमी करून भेटेल तुम्हाला। मग मीटर कमी करून ते हा तुम्ही या इकडे, सर सहकार्य करा. मॅडम माझा एक प्रश्न आहे, सर्वसामान्य माणूस हा रोजीरोटीसाठी बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर त्याला माहित नसतं घरी काय चाललंय। हे दरवेळेस आहे। मागच्या वेळेस जेव्हा यांचा कर्मचारी आला, चोरून माझी वीज कापून परत लावत होता, तेव्हा मी त्याला पकडला। त्याच्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं, नाही हो असंच होतंय तसंच होतंय, आम्ही नाही करत आहे। तो व्हिडिओ मी त्यासाठीच ठेवलेला होता आणि आज त्या व्हिडिओचा उपयोग होणार आहे। मी दुसरी गोष्ट विचारतो, एका माणसाला हा त्रास होऊ शकतो की जास्त बिल येईल? अख्ख्या समाजातल्या 10 माणसाला होऊ शकतो। अख्ख्या बदलापूर मधून टोळेच्या टोळे लोकच्या लोक येतात, 200 लोक येतात, 400 लोक येतात, सगळ्यांना हा त्रास कसा होऊ शकतो? आता जी परिस्थिती इथे आहे, आता सोनिवलीला सुद्धा हा, लोकं खूप आणि म्हणतात स्मार्ट मीटर बसवायचं, स्मार्ट मीटर बसवायचं म्हणतात। जे जुने मीटर होते ते मीटर बदलल्यानंतर त्याच कंपनीचे मीटर का नाही लावून देत? स्मार्ट मीटरच का बसवायचे? स्मार्ट मीटर बसवण्याच्या मागे हा हेतू आहे की प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर द्यायचा, आपले पैसे कमी करायचे आणि नंतर मग आपलं काम चालून घ्यायचं। मग प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर का आणता तुम्ही? जर हे सरकारी काम आहे, आम्ही सरकारकडे दाद मागायला येतो, तुम्ही आम्हाला एका सेकंदात सांगता की नाही तुमचं बिल तेवढंच येतंय। हे मला साहेब म्हणतात की उन्हाळा असल्यामुळे तुम्ही एसी वापरता, त्यामुळे एसीचा वापर होतो। आणि मी यांना सांगितलं की हिवाळ्यात पण आम्ही एसी वापरतो, ते म्हणतात नाही वापरत। कोणत्या हिशोबाने? हे साहेब काय माझ्या घरी आलेत बघायला मी एसी उन्हाळ्यात वापरतो का हिवाळ्यात वापरतो? आम्ही उन्हाळ्यात एसीच नाही वापरायला। काल या संदर्भामध्ये तुम्हाला जर कल्पना असेल तर सगळीकडे विचारा। याच्याकडे पूर्ण हे गेलेली आहे, पूर्ण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, पेपरमध्ये पण आलेला आहे। सगळ्यांनी स्मार्ट मीटर विरुद्ध ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, मोर्चे गेलेले आहे। आमच्याकडे लिमिटेड लोक आहेत, अधिवेशन केलं, त्यांनी काय वाटेल ते केलं, मारलं पण असतं त्यांना, काही मला माहिती नाही। ते काल आत्ताही पेपर दाखवू शकतो मी, माझ्या मीटरबद्दल बोलत नाही आहे, पण सर्वसामान्य जनता भेडसावल्या जाते आहे कम्प्लिटली। आणि कोण आहे भाडेकरू ठेवून इथे जी जमली आहेत आणि ती चोरी करतात, ते आपल्या कनेक्शन मध्ये चोरी करतात आहे आणि आपल्याला बिल वाढतंय, आपलं बिल वाढतंय। जी लोक 15-20 लोक जमले आहेत, चला ठीक आहे, माझं मीटर फॉल्टी असेल, यांचं असेल, पण 15-20 मधले 2-4 तरी गरीब असतील ना, त्यांचं बिल कमी करू शकतात ना। प्रत्येकाला एकच उत्तर की नाही तुमचं युनिट वापरलंय म्हणून तुमचं बिल तेवढं आलंय। आता यांना मी विचारलं मला लेखी देता का? मला म्हणतात लेखी आणा। मी लेखी आणलेले, माझ्याकडे जो व्हिडिओ आहे यांच्या कर्मचाऱ्यामुळे ती वायर लूज लावली आहे, हे गेल्या त्यामुळे येत आहे, गेल्या वेळेस पण तसंच झालंय। तर हे मला त्यावरती उत्तरच देत नाहीये। तुम्ही एक जागा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला बोलून माझी ती चूक सुधारून देणार का? जी वायर थांबा. साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, जे गरीब लोक आहेत त्याला खरोखरची बिलं वाढून आलेली आहेत, तुम्ही त्याची खात्री करा आणि त्यांना ती काय आहे ती कमी करून द्या। त्या सर्वांची बिलं इकडे जमा करा, प्रत्येकाची बिलं जमा करा। कोणतरी अधिकारी तुम्ही या. समोर चेक केला आता काय म्हणजे काही फरक नाही, एकाच्या बिलामध्ये फरक दिसला ना। आता इथे अन्याय करू साहेब. आतापर्यंत एकाच्या बिलामध्ये फरक नाही दिसला मला। इथे जेवढे काय आले तेवढे एका महिलेला फक्त तुम्ही सांगितलं ते फक्त एकाचा फरक आहे मला, तो चेक करून देतो मी, त्यांचा काय अडचण नाही। साहेब ते बघितल्यानंतर कळेल तुम्हाला। चेक करा, ह्या वर्षी आमचं घर बंद होता 15 दिवस, गेल्या वर्षीचेच रिडिंग दिलेले आहेत। साहेब मला आता हे म्हणायचंय, तुमचे जे कर्मचारी आहेत आता विषय बदलापूर, close मला करा. त्यांची बिलं दाखवा तुम्ही।
ते बोलतात ना, बिल करून बिल देतोय बिल म्हणून. बिल हा बिल दाखवा तुम्ही बिल द्या इकडे. दे इकडे सर्व. मोबाईल मध्ये नाही रिअल बिल दाखवा. अरे मोबाईल मध्ये बाबा, नाही द्या मॅडम इकडे. मोबाईल मध्ये नाही साहेब रिअल बिल. मग ते दाखवावं लागेल ना. कॉपी आहे का? भाड्याने जाता ना तुम्ही एवढे कर्मचारी मोठे भाड्याने जातात. कुठे गेले साहेब ते काका कुठे गेले? टाकू. हो अंकल इधर आओ. इधर आ जाओ. आता द्या फक्त, आता द्या. थांब एक मिनिट. इधर आ जाओ. आता हे जे काका आहेत हे वयोवृद्ध आहेत. यांनी आता मगाशी 2 सेकंद आधी मोबाईल मध्ये बिल दाखवण्यासाठी त्यांना सांगितलं की आम्ही मोबाईल मध्ये बिल दाखवतो. तेव्हा साहेब काय म्हणतात नाही दाखवू शकत तुम्ही रिअल बिल आणा समोरचं बिल आणा. असं का आता तुम्ही साहेब अधिकारी आहात? अरे मित्र देतात ते करून. ऐक हा ऐक. देतात तर आम्ही बघतो ना द्या. काय मी काय बोलतो, ठेवतो बिल. बिल जमा करा आणि चला. जे लोक आहेत यांचा ज्यांचे खरंच त्यांच्यावर अन्याय झालाय त्याच्यावर तुम्ही तुम्ही त्यांची दखल घ्या आणि करून द्या त्यांचे काय ते. एक प्रिंट दे ना सर, एक प्रिंट काढून द्या ना त्यांना म्हणजे. तुम्हाला लगेच सांगतो कोणाचं बिल ते हे चुकीचं आहे. ते घ्या तुम्ही करून. हे सांगतो ना मी तुम्हाला काही अडचण नाही लगेच सांगतो. हे बघा त्यांचं मागच्या वर्षीचा या वर्षी वापर बघा काही फरक नाही. या बिलामध्ये बघा मागच्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या वापरामध्ये काही फरक नाही. हे बिल बघा मागच्या वर्षीच्या आणि या वापरामध्ये काही फरक नाही. 201 ते 238 7 युनिटचा फरक आहे. म्हणजे काय तुमचं अपेक्षा काय नाही? अपेक्षा काय मागच्या वर्षी उलट कमी मागच्या वर्षात कमी सोना स्वस्त होता या वर्षात महाग झालाय. थोडा बाकीचा विषय मागच्या वर्षात पूर्ण गेला या वर्षात पूर्ण आलाय. डायव्हर्ट नको. मग डायव्हर्ट तुम्ही कसं करताय? मागच्या हे वर्षात आलेलं या वर्षात दाखवतो तुम्हाला. आम्हाला या वर्षातलं दाखवतो दाखवा. मग. एव्हरेज बिल ॲव्हरेज 2-3 महिन्याचं बिलाचं बोला तुम्ही. आवाज अहो तुम्ही 2-3 महिन्याच्या बिलाचं बोला ना साहेब. तुम्ही 2-3 महिन्याच्या बिलाचं बोला ना. मलाही बोलतो नाही मी हळू बोलतो चला. मी तुमची माफी मागतो. सूज नाही ती. मी माफी मागतो. मी मोठ्या आवाजात बोलतोय. मी मला तुम्हाला तुम्ही सांगतोय ऐका मागच्या साहेब. वर्षी आणि यावर्षी कंपॅरिझन नाही मागच्या वेळेस तुम्ही कंपॅरिझन करू नका. का मला बरं? का म्हणून म्हणजे काय मग आमचं करा ना. मला एक प्रश्न आहे. जे 2-3 महिन्याचं आमचं बिल आहे थांबा, त्याचं यांना बोलू दे. दादा थांब जरा, यांना बोलू दे. एक साधा सिंपल प्रश्न आहे. बघा सर तुम्ही म्हणते मागचं रेकॉर्ड चेक केलं त्यांना बरोबर बिल आहे. मग त्याचा बळी मी पण आहे. माझं 3 वर्षाचं मागचं रेकॉर्ड काढा संपूर्ण रेकॉर्ड काढा. पाहिलं ना तू? ऐका ना हां दाखवलं तुम्हाला. नाही ऐका ना मागचं बिल काढलं तर तुम्ही संपूर्ण बिल जरी काढलं उन्हाळ्यात संपूर्ण तरी 47,000 या 53,000 येत नाही. मग ते कसं काय 53,000? एका महिन्याचं बिल 53,000 कसं भरायचं? ते होतं का मीटर तुमचं? मीटर फॉल्टी दाखवलं यांनी. आता ते मी केला अर्ज आरटीआय टाकलाय. आरटीआयचं उत्तर अजून यांनी मला दिलेलं नाही कागदोपत्री. पण हे आता यांना अडवतायत ना. ऐका एक मिनिट थांबा. यांना अडवतायत ना आता की बाबा मागचं वर्षात रेकॉर्ड चेक केलं. साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे साहेब, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. कोणाचं जरी मीटर चेंज करायचे ना त्याला तुम्ही विश्वास खात्री करा का त्याला सावधानी काही लेटर असतो ना काहीतरी तुमचा तो लेटर द्या आणि मीटर चेंज करा म्हणून. मला एक मुद्दा मांडायचा आहे. थांबा. साहेब एकच मिनिट सर, तुम्हाला त्यांना एक मिनिट एकच मिनिट. ह्या नुसतं या साहेबांवर आपण ऑब्जेक्शन घेत नाही आहे. हा सगळा जो व्यवहार सगळीकडे चाललेला आहे थ्रू आउट अंबरनाथ बदलापूर सगळीकडे. सर तुमची समस्या काय तुमची सांगा. समस्या अशीच आहे की एमएससीबी जर आपल्याला सांगते की स्मार्ट मीटर बसवा. साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुमच्या मार्फत जर सांगताय स्मार्ट मीटर बसवा तर स्मार्ट मीटर का बसवायचं त्याचे फायदे काय आहेत हे तुम्ही लोकांना जनजागृती करा. त्यानंतर लोकांना सक्ती करा. आणि जर सक्तीचं असेल स्मार्ट मीटर बसवणं ऐका ना हे बघा हे आता मला दाखवून यांना दाखवून कळणार नाही. ह्याच्यासाठी तुम्ही जनजागृती करा कसली. आणि सर बघा सक्तीचं जर असेल तर त्याचं GR दाखवा आम्हाला. का हे बसवणं गरजेचंच आहे. ओके त्यानुसार स्मार्ट मीटर बसवू नका असं लोकांचं ऑब्जेक्शन आहे ना. पण आम्ही इंटरेस्टेड नाही आहे त्याच्यात. पण आता तर आमच्याकडे काही येतात नाही डॉक्युमेंट का तो GR नाहीये ते बसवणं सक्तीचं नाहीये. मग हे चुकीचं आहे का ते चुकीचं आहे? कळू द्या ना मला. मी वाचून दाखवतो काय प्रॉब्लेम आहे. ऑल कन्झ्युमर्स इन अराइज विथ कम्युनिकेशन नेटवर्क shall be supplied electricity with smart meters conforming to relevant is within the timeless and provided by the central government. पण माझं म्हणणं हे आहे की यांनी जरी हे सगळं दिलं असलं तरी देखील
लोक इंटरेस्टेड नाहीये ना, मीटर बॉक्स मध्ये लावून टाकलं आणि त्यांनी काय म्हणतो थोडक्यात एकंदरीत आपण बघत असाल तर हा रोष आहे वीज ग्राहकांचा. वाढीव वीज बिल येते, पर रिडिंगचे पैसे आपण बघत असाल तर जवळपास वर्षभरात बऱ्यापैकी वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी या वीज बिलांवरती होताना बघायला मिळतोय. परंतु महावितरणाचे अधिकारी सुद्धा आहेत जे मागच्या वर्षी एप्रिल असू द्यात, मे असू द्यात किंवा जून महिना असू द्यात, त्या महिन्यांमध्ये वापरणारे वीज बिल आणि एकंदरीत आता यंदाच्या वर्षी 2026 मध्ये वापरणारे वीज बिल याचं कंपॅरिझन त्यांनी केलं आणि वीज बिल कशा पद्धतीने योग्य आहे हे सुद्धा वीज ग्राहकांना समजून सांगितलेलं आहे. त्यामुळे यावर काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी या ठिकाणी उमेश पवार भाजपाचे यांच्या नेतृत्वाखाली एकंदरीत अनेक वीज ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना एकंदरीत आता यावरती काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. वीज बिल खरं तर आता अधिकाऱ्यांनी घेतलेले आहेत आणि त्यावरती काहीतरी उपाय करण्याचा आणि वीज